दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ। मंत्री होताच दापोलीत झळकले शुभेच्छांचे होर्डिंग्ज। अखेर ज्या क्षणाची प्रतीक्षा समस्त दापोली खेड मंडणगड मधील जनतेला होती तो क्षण आज आला आणि आमदार योगेश कदम यांनी रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दापोलीमध्ये शुभेच्छांचे होर्डिंग झळकले। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे देखील या होर्डिंग्जमधून आभार मानण्यात आले आहेत। मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे कोणत्याही विषयी महत्त्वभाव आणि आकर्ष बाळगता न्यायपूर्ण वागणूक देईन। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब आता राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ती खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उभा करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। अखेर दापोलीला 49 वर्षांनंतर योगेश कदम यांच्या रूपाने मंत्रिपद मिळालं आहे। महायुतीचा हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती। दापोलीमध्ये शिवसेना शाखेजवळ शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गर्दी जमली होती। एकूण 39 मंत्र्यांची शपथ होणार होती आणि 38 मंत्र्यांची शपथ होईपर्यंत दापोलीमध्ये लोकांमध्ये धाकधूक वाढली होती। सगळ्यांच्याच नजरा शेवटच्या एका मंत्र्याच्या नावासाठी खिळल्या होत्या। सर्वांनीच शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरला होता। अखेर घोषणा झाली ती योगेश कदम यांच्या नावाची आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला। भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा। माजी मंत्री बाबूराव बेलोसे यांच्यानंतर 49 वर्षांनंतर योगेश कदम हे मंत्री झाले आहेत आणि दापोली मतदारसंघातील जनतेला याबद्दल समाधान आणि अभिमान वाटत आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।